श्रावण सोमवारची सुंदर कथा। श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते। या महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास करण्याची प्रथा आहे, ज्याला श्रावण सोमवार म्हणतात। या व्रतामागे अनेक पौराणिक कथा आहेत। त्यापैकीच एक कथा खालीलप्रमाणे आहे। एका गावात एक श्रीमंत पण दानधर्म न करणारा व्यापारी राहत होता। त्याला सर्व सुखसोयी होत्या, पण त्याला एकच दुःख होते, त्याला संतती नव्हती। एकदा एक साधू त्या व्यापाऱ्याच्या घरी आला। व्यापाऱ्याने त्याची चांगली सेवा केली। साधूने त्याला श्रावण सोमवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला। व्यापाऱ्याने साधूचे ऐकले आणि आपल्या पत्नीसह श्रावण सोमवारचे व्रत करण्यास सुरुवात केली। ते दोघेही मनोभावे भगवान शंकराची पूजा करू लागले। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला। त्यांनी सांगितले, तुम्हाला एक पुत्र होईल, पण तो केवळ 16 वर्षांपर्यंतच जगेल। व्यापारी आणि त्याची पत्नी हे ऐकून दुःखी झाले, पण त्यांनी आपले व्रत सुरूच ठेवले। काही वर्षांनंतर त्यांना एक सुंदर पुत्र झाला। त्यांनी त्याचे नाव संभव ठेवले। संभव 16 वर्षांचा झाल्यावर त्याला शिक्षण घेण्यासाठी काशीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रवासाला निघण्यापूर्वी संभवच्या आई वडिलांनी त्याला श्रावण सोमवारचे व्रत करण्याचे महत्त्व सांगितले। संभवने सुद्धा हे व्रत श्रद्धापूर्वक करण्याचा निश्चय केला। संभव आपल्या मामासोबत काशीला निघाला। वाटेत एका गावातून जात असताना तेथे एका श्रीमंत मुलीचे लग्न चालू होते, परंतु ज्या मुलाशी लग्न होणार होते तो मुलगा एका डोळ्याने अंध होता, त्यामुळे लग्न मोडले। मुलीच्या वडिलांनी संभवला पाहिले आणि त्याच्या समोर आपल्या मुलीशी लग्न करण्याची विनंती केली। संभवने सांगितले की तो फक्त 16 वर्षांपर्यंतच जगेल, पण वडिलांनी हे मान्य केले आणि दोघांचे लग्न झाले। संभवने आपल्या पत्नीला आपल्या आयुष्याबद्दल सांगितले। लग्नानंतर संभव काशीला गेला आणि पत्नी आपल्या माहेरी परतली। तिथेही संभवने श्रावण सोमवारचे व्रत सुरूच ठेवले। 16व्या वर्षी श्रावण सोमवारी संभवची तब्येत बिघडली। तो बेशुद्ध पडला। यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी आले, पण संभवने केलेले पुण्य आणि भगवान शंकराची भक्ती यामुळे यमदूत काहीच करू शकले नाही। त्याच वेळी भगवान शंकर तिथे प्रकट झाले आणि त्यांनी संभवला दीर्घायुष्य दिले। संभव शिक्षण पूर्ण करून आपल्या पत्नीसोबत परत आला। त्याच्या आई वडिलांना खूप आनंद झाला। या कथेवरून हे सिद्ध होते की श्रावण सोमवारी केलेले व्रत आणि भगवान शंकराची भक्ती केल्याने सर्व दुःखे दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात।